MySQL connector. Okay. Then download connector जे मध्ये जायचं आहे. Then select platform independent and select the download file. And no thanks, just start my download इथे क्लिक करायचं. Where is the if? डाउनलोड होईपर्यंत वाट बघूयात. मग आता आपण ते काय करायचं, डाउनलोड मध्ये जाऊयात. आणि ह्याला राईट बटन क्लिक करून काय करणार तुम्ही, एक्सट्रॅक्ट ऑल अँड एक्सट्रॅक्ट. ठीक आहे, हे झालंय आपले. ही काय असणार आपली जार फाईल असेल. तर मी परत इक्लिप्स मध्ये जाते. आपण कुठल्या फोल्डर मध्ये बघा, असाइनमेंट 1 मध्ये ना, जे फाईलचे नाव आहे त्याला पुट करून ठेवते आधी. ठीक आहे, आणि ह्याच्या सोर्स मध्ये जाते, राईट बटन क्लिक करते, बिल्ड पाथ मध्ये जायचं, गो टू बिल्ड पाथ अँड कन्फिगर बिल्ड पाथ, गो टू लायब्ररीज, सिलेक्ट क्लास पाथ अँड ऍड एक्सटर्नल जार. ठीक आहे, आणि ह्याच्या फोल्डर मध्ये क्लिक करून आपल्याला ती जार फाईल काय करायची, सिलेक्ट करायची, जी जार फाईल एक्सट्रॅक्ट करून. ओके, अँड देन ओपन. इथे आपली ती जार फाईल काय झालेली असेल, ऍड झालेली असेल. देन अप्लाय अँड क्लोज. क्लिअर पर्यंत झालं. आता ह्याला एरर आहे, द पॅकेज इज नॉट ऍक्सेसिबल. मी परत ते डिलीट करून ऍक्सेस करेल. सेव्ह करते आणि ते कनेक्शनला येते, कारण की आपण त्याला हेडर फाईल नाही दिली. सो इम्पोर्ट कनेक्शन काय करते, जावा एसक्यूएल करते. आता हे एक एक करत बसलं की मला सगळ्याला एरर दाखवणार. त्याच्यापेक्षा मी काय करेल, इथे ओके कंट्रोल एस करते. सगळ्या फाईलच्या एरर काय झाले, निघून गेलेले आहेत. ओके, अँड देन इथे एक्स्ट्रा झालंय ते काढून टाकत. हे आपला असा कोड असणार आहे. तर आपल्या इथून प्रोग्राम स्टार्ट होईल. क्लास फॉर नेम आपण हे कशासाठी कनेक्ट करते, आपण कुठला ड्रायव्हर वापरणार आहे त्यासाठी आपण फॉर नेम यूज केलेला आहे. आता आपल्याकडे 4 ड्रायव्हर आहेत, जसं की आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं, राईट. सो त्यातला आपण कुठला पाहिलंय, JDBC ड्रायव्हर घेतलेला आहे आता सध्या. आणि आता आपण ओरॅकल घेणार आहे की MySQL ते टाकणार आहे. सो मी ते काय यूज केलंय, MySQL यूज करते. सो दॅट मी इथे काय टाकलेलं आहे, MySQL टाकलेलं आहे. ठीक आहे, कनेक्शन आता आपल्याला जे काय आपलं MySQL आहे ना वर्कबेंचच्या सोबत आपल्याला कनेक्शन करायचंय. कनेक्शन कन ड्रायव्हर मॅनेजर गेट कनेक्शन. गेट कनेक्शन म्हणजे कारण की दोन्ही प्लॅटफॉर्म वेगळे आहेत ना, MySQL वेगळे, जावा वेगळा आहे. आणि मग ते कनेक्ट करण्यासाठी आपण जार फाईल म्हणजे कनेक्टर काय केलं, ते जारचं डाउनलोड केलं आपण MySQL आणि ते आपण जावामध्ये म्हणजे दोघांना काय होते, कनेक्ट होते. मग MySQL तुम्हाला एकदा दाखवते ओपन करून मी. प्रत्येकाचं लोकल होस्ट वेगळं असू शकतं, ज्याला तुम्ही काय नेम दिले ते तिथे येणार आहे. इथे तुमचे इथे जे काय नेम असेल लोकल होस्ट 330x युजर आय रूट, ते आपण तिथे काय करणार आहोत, कनेक्ट करणार आहोत. ठीक आहे, सो माझा काय रूट आहे आणि पासवर्ड माझा काय आहे, त्याचा वर्ड आहे, तो पासवर्ड टाकला. माझ्याकडे डेटाबेस असणार आहे, सपोज मी हॉस्पिटल टाकला डेटाबेस तिथे. ठीक आहे, माझ्याकडे डेटा काय आहे, हॉस्पिटल. JDBC MySQL लोकल होस्ट, आपण तिथं लोकल होस्ट आहे, तुम्ही जे क्रिएट करताना टाकाल तिथे तुम्हाला टाकायला लागेल युजर आयडी पासवर्ड टाकलं. कनेक्शन मध्ये आपण ते गेट कनेक्शन करून घेतलेलं आहे. सो क्रिएट स्टेटमेंट करायचं आहे आपल्याला, त्याच्यामध्ये क्युरीज पुट करायचे, ते स्टेटमेंट मध्ये टाकून घेते मी. एक ऑब्जेक्ट बनवलं आपण स्टेटमेंट, राईट.
अँड देन एक्झिक्यूट क्वेरी. आपण जे काही क्वेरी तिला देणार ते काय झाली पाहिजे, एक्झिक्यूट झाली पाहिजे. सो दॅट आपण तिथे क्वेरी देते सिलेक्ट स्टार फ्रॉम. माझ्या टेबलचं नाव काय आहे, डॉक्टर आहे. जे काही तिथून डेटा फेच होईल ते कशामध्ये जाणार आहे, आपला आरएस म्हणजे रिझल्ट सेटचा आपण ऑब्जेक्ट बनवलाय आरएस नाव, आणि रिझल्ट आपल्याला प्रिंट करायचं आपण रिझल्ट सेट वापरतो. आणि आरएस डॉट नेक्स्ट, नेक्स्ट काय करायचं की पुढे डेटा आहे की नाही ते चेक करायचं काम करेल. आता मी ते 3 कॉलम तर दिले, पण बघत रन होतंय का, तिकडचे कॉलम्स वेगळे असतील. ओके, 1 MKH असं तिथं डेटा आहे, तिथे काय झालेला आहे, प्रिंट झालेला आहे. सो मी जर लोडिंग प्लस सीजे इथे एक नवीन ऍड झाले, नवीन जुनच आहे ते मी टाकायचं, इथे सीजे तुम्हाला ऍड करावं लागेल. आणि रन करते तो आपला डेटा कुठला आहे, तो टेबलचा डेटा MySQL डेटा आपण इथे काय करून घेतलाय, फेच करून घेतलाय. सपोज आता मी इथे यूज हॉस्पिटल करते आणि शो करायचे ना आपल्याला. ओके, तिथे आपण 3 कॉलम दिल्यामुळेच किती डेटा प्रिंट झाला आपला, 3च कॉलमचा झालेला आहे. इथे आपण 3च कॉलम दिले ना, तिथे 4 कॉलम दिले तर तिथे 4 कॉलम ऍड झाले असते. काल कनेक्टिव्हिटी कशी करतो अशाच पद्धतीने आपल्याला पुढे प्रोजेक्ट बनवायचे आहेत, पण एक बेसिक JDB थ्रू आपण हा डेटा काय केलेला आहे, कनेक्ट करून घेतलेला आहे. ठीक आहे.